तर अशा पद्धतीनं हा चित्रपट आज पूर्ण झालेला आहे. मला वाटतं मी तुमचा बराच वेळ घ्यायला लागलेलो आहे, त्यामुळं मी पूर्णपणे वेळ तुमचा इतका घेणार नाही आहे. तर हा चित्रपट जो पूर्ण झालेला आहे याच्यामध्ये आपल्यासारख्या बऱ्याच लोकांचं योगदान आणि सहकार्य आहे. आम्ही काही केलं असं आम्हाला म्हणता येणार नाही. हा तुमचाच चित्रपट आहे आणि तुम्ही सर्वांनी पाहावा. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. चित्रपट निर्मिती करत असताना कुठलाही अनुभव नसताना देखील त्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणं किंवा निर्मिती व्यवस्था सांभाळणं, त्याचं संगीत, या सगळ्या गोष्टी बघणं, हा अनुभव नक्की कसा होता? हा अनुभव तसा आम्हाला फार खडतर होता. कारण एक म्हणजे चित्रपटाचे सीन्स कसे काढायचे किंवा कसे लावायचे याचं थोडंफार नॉलेज घेतलं असलं तरी प्रॅक्टिकली पूर्ण नव्हतं. पण तरी आम्ही काही गोष्टींचा अंदाज करत करत काम करता करता ते नॉलेज घेतलं त्यातूनच, आणि काम हाच अनुभव आम्ही ठरवला. दुसरी गोष्ट, निर्मिती व्यवस्था करत असताना आम्हाला पहिल्या शूटिंग दरम्यान अशी अडचण आली की जो खानावळवाला होता तो आमच्या रोज 40 माणसांचा जेवण नाश्ता वगैरे द्यायचा, पण त्याला आम्ही पैसेच दिलेले नव्हते. आता काय करायचं? दुसरं शेड्यूल लावलं आणि म्हटलं त्याला किमान थोडे तरी पैसे द्यायला पाहिजेत. तर आमच्या येथील गावातीलच एक सलूनवाले प्रकाश चव्हाण म्हणून आहेत, ते म्हटले की मला तुम्हाला मदत करायची इच्छा आहे आणि तुमचं काम फार मोठं आहे आणि एवढ्या मोठ्या कामाला मी मदत फार मोठी करू शकत नाही, पण मला छोटीशी मदत करायची. मी म्हटलं हे पहा, ज्यावेळी सेतू बांधला गेला त्यावेळी असंख्य वानरसेना होत्या, परंतु एक खारुताई यायची, वाळूच लोळायची आणि त्या सेतूवरती जाऊन अंग झाडायची. तिनं जी भर टाकली त्यातून तो सेतू उभा राहिलाच. मग तुमचा खारीटा वाटा तुम्ही उचला. त्या प्रकाश चव्हाणांनी आम्हाला जे 3,000 दिले तेच आम्ही त्या जेवणवाल्यांना दिले आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला लगेच पैसे देऊ शकत नाही, पण थोड्या दिवसानंतर देऊ. तर त्यांनी टोटली आमच्या सगळ्या शूटिंगचं जे जेवण होतं ते द्यायला चालू केलं आणि आम्ही त्यानंतर 4 महिन्यांनी त्यांना पैसे दिले. असे वेगवेगळे अनुभव आहेत, खडतर अनुभव आहेत, पण ते सगळेच काही मी तुमच्याबरोबर बोलू शकत नाही. पण तरी देखील त्या अनुभवापैकी एक अनुभव तुम्ही शेअर करावात की जो मनावरती किंवा हृदयावरती कोरून गेला, एक अनुभव कुठला तरी. एक अनुभव असं सांगतो. शूटिंग चालू असताना दरम्यान आमचा जनरेटर बंद पडला, खिशात तरी पैसे नव्हतेत आणि आम्ही असा मोठा कुठला जनरेटर लावला नव्हता. जे लग्नात वरातीला 8-10 KVचा जे जनरेटर वापरतात त्यातला जनरेटर आमच्याकडे होता. जनरेटर अचानक बंद पडला, डिझेल पण संपलेलं होतं. मग आमच्याकडे एक या सुनीलरावांच्या मुळं आमच्याकडे एक त्यांचा एक मित्र आमच्याकडे आला होता, सचिन पाटील म्हणून. तो सगळं सांभाळायचा, म्हणजे तो आमच्या पूर्ण याचा श्रीकृष्ण सारथ्य आमचं तेच करायचा. रात्री असं लक्षात आलं की आता उद्या शूटिंग आपलं होणार नाही, काय डेचं काय सीन असेल तेवढं करूया आणि रात्री निवांत राहूया, काय ती पैसे जोडणी झाली तर आपण जनरेटर आणू शकतो. तो रात्री 10 वाजता म्हटला, दादा आपण सगळेजण जनरेटर गाडी टेम्पोत भरूया. अरे म्हटलं भरून काय करायचं, उद्या सकाळी आपल्याला हे नाही, तुम्ही भरा तरी बघूया पुढचं पुढं. ठीक आहे म्हणलं, पण तू उद्या सकाळी पाहिजेच आम्हाला, इथनं गाडीनं आम्हाला परत लोक दुसऱ्या स्पॉटवरती न्यायचे आहेत. तुम्ही काळजी करा, तुम्ही जेवण झोपा. तू जेव. नाही माझी मी जेवलो आहे म्हणला. मग त्याला आम्ही जनरेटर गाडीत भरला, तो कोल्हापूरला गेला. सकाळी बरोबर 5:45ला तिची गाडी आमच्याबरोबर आम्हाला जागा करायला तिची गाडी दारात. अरे म्हटलं सचिन आलास? हो दादा म्हटलं आलो मी. बरं काय केलंस? काय नाही म्हटलं हे जनरेटर दिला, त्याच्यानं दुसरा जनरेटर आणला. अरे बोलायचं उपाय, पण नेमकं काय केलंस? काय नाही म्हटलं हातातली अंगठी होती 3,500ला विकली आणि त्यातलं पैसे आलं आणि म्हटलं मी जनरेटर घेऊन आले. हा सगळ्यात मोठा कधीही न विसरणारा जो आमचा अनुभव आहे आणि आमच्या आयुष्यात पुढं असा प्रसंग घडेल न घडेल, पण एक म्हणजे आम्हाला जगायचं कसं आणि दुसऱ्यासाठी जगायचं कसं असतं हे त्या अनुभवानं आम्हाला शिकवलं आणि त्यामुळे आमचं त्याची शूटिंग पूर्ण झालं. मित्रांनो, आपल्या स्वप्नाच्या वाटेवरती जेव्हा आपण वाटचाल करायला सुरुवात करतो तेव्हा कळत नकळत अनेक हात आपल्याला मदत करण्यासाठी, आपल्याला सहकार्य करण्यासाठी येत असतात. महत्त्वाची गोष्ट ही असते की आपण ते हात ओळखतो आहे का, ती माणसं ओळखतो आहे का. मित्रांनो, हाच अनुभव आपल्या ह्या 4-5 मित्रांचा आहे. निश्चितच हा एक कौतुक सोहळा होता. ही सगळी मंडळी काल रात्री कोल्हापूरवरून इथे यायला निघाली आणि आज ती आपल्यापर्यंत येऊन पोचली. आपला संपूर्ण कार्यक्रम त्यांनी अटेंड केला. त्यांच्या चित्रपटाची आपण क्लिप बघितलेली आहे. तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे बाराखडी दिलसेतर्फे आणि या 4ही मित्रांतर्फे
की त्यांनी केलेला त्यांचा हा स्वप्नांचा प्रवास, त्याला खरंच मनाला कुंपण न घालता तुम्ही पाहायला जा आणि तुम्ही ठरवा ते यश त्यांनी मिळवलं आहे की अपयश त्यांच्या पदरी पडलं आहे. तुम्हालाच ठरवायचं आहे मित्रांनो. आपण त्या सगळ्यांना आपल्यातर्फे शुभेच्छा देऊया. आणि तुम्ही सर जर चित्रपटाचा विषय सांगूया लोकांना. हां जरूर. नमस्कार. महत्त्वाची गोष्ट एक राहिली की चित्रपटाचा विषय काय होता. आम्ही सर्वजण म्हणजे शेतकरी, कुंभार, सलूनवाला, चांदी कामगार हे संभाजीनगरामध्ये छोटी मोठी कामं करणारे, पण मुख्यत्वे विषय निवडताना आम्ही काय केलं ह्या संदर्भात एक 2 मिनटामध्ये सांगू इच्छितो. मुख्यत्वे समाजामध्ये कॉमेडी चित्रपट असतील, सस्पेन्स असेल, ॲक्शन असेल किंवा कुठलाही एक शेती आधारित कुठल्याही प्रकारचा चित्रपट बनवू शकतो, बनवला जाऊ शकेल. पण जेव्हा आम्ही चौघांना थोडं आम्ही अनुभवी होतो की थोडं आम्ही वर्किंग करायचो. स्वतः कॅमेरासाठी वेडिंगचे असतील किंवा ॲल्बम्स, म्युझिक ॲल्बम्स वगैरे जयदीप बनवायचे, संजूदादा नाटकं वगैरे लिहायचे, नाटकं बनवायचे. अजून एक त्यांची चांगली पहचान म्हणजे त्यांची चांगली ओळख म्हणजे ते जगदीश खेवूडकरांच्याकडे जवळजवळ 15 वर्ष त्यांनी काम केलं. सोबतच विजूदादांची नाटकं वगैरे भरपूर झालीत. पण ज्या पोटेन्शियलने आम्ही काम करायचो त्या पोटेन्शियलने आम्हाला साथ कोणाची मिळायची नाही किंवा आम्ही काय करतो याची कदर कोणी करत नव्हतं. मग आम्ही बसून जेव्हा निर्णय घ्यायचा ठरवला, कथावस्तू ठरवायची ठरवली, त्यावेळा संजूदादांच्याच नजरेमध्ये त्यांच्या गावाकडून 40 किलोमीटर कोल्हापूरला यावं लागतं. येत असताना जेव्हा त्यांना काही गोष्टी जाणवल्या, त्यांच्या गावामध्ये काही घटना घडलेल्या, ह्यांचा त्यांनी सहज एक चर्चा केली. आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की मतिमंद मुलांच्याकडं आज समाज कसा बघतो, आईवडील कसे बघतात, मित्र कसे बघतात, समजा शाळेमध्ये जात असतील तर शाळेवाले कसे बघतात वगैरे वगैरे बद्दल आम्ही विचार केला, चर्चा केली. मग त्यांनी एक कथावस्तू मांडल्यानंतर जवळजवळ एक 7-8 महिने तरी आम्ही त्याच्यावरती विचार चालू होता. असं तिथं चेतना मतिमंद संस्था असेल किंवा मतिमंदसाठी जी कामं करतात, कुणाची मुलं मतिमंद असतील तर त्यांच्याशी जाऊन भेटणं की ते कशी वागतात, त्यांचं खाणंपिणं कसं असेल, काय असेल, त्या सर्व गोष्टीचा विचार केला. आणि एक संदेश द्यायचा होता आम्हाला समाजाला चांगल्या गोष्टी. सामान्यतः रेग्युलर मुलांवरती आम्ही चित्रपट केला असता, पण मतिमंद मुलांची जी हेळसांड होते तो पण आपल्यासारखाच असतो आणि तो कितीतरी निर्मळ मनाचा व्यक्ती असतो. तुम्ही निरीक्षण करून बघा, त्याला एखादी गोष्ट तुम्ही जर सांगितली, शिकवली तर तो इतक्या नीट अँड क्लीन अँड क्लिअर करतो की आपण कधी वेळा चुकू शकतो पण तो चुकणार नाही कधी. पण त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, शहरामध्ये आता थोडंसं जागरूकता झालेलं आहे, खूपशा संघ संस्था आहेत ज्या कार्य करत आहेत, पण खेड्यांमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या खूप वाईट आहेत, ज्या आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्याच गोष्टी पकडून की त्याची काही चूक नसताना जर आमच्या विचारांमध्ये जर ती वाईट गोष्ट आली, आता बघत असताना पाठमोरी जर आपण एखादी गोष्ट बघितली तर आपल्याला बघताना एक असते पण बघताना ॲक्च्युली ती दुसरी गोष्ट असते. ह्याच गोष्टीचा विचार केला आणि त्याचे वडील, आई, मित्र, मैत्रीण असेल, शिक्षक असतील, शाळेतली मुलं असतील, शाळेतले शिक्षक असतील, हे सर्वजण त्याच्याशी कसं ट्रीट करत आहेत ह्या गोष्टीची सांगड घालून कुठल्या पद्धतीने ती कथावस्तू फिरते. आणि मनामध्ये जर एक वाईट विचाराचं एक जरी बीज तर त्याचं कसं एक वृक्ष निर्माण होतं आणि तो कसं कुंपण घालून ते वेटोळं एक वाटोळ्याच्या रूपामध्ये परिवर्तित होतं. ही गोष्ट दाखवायचा एक प्रयत्न केला आहे. ह्याच्यामधून हे सांगायचा प्रयत्न आहे की तुम्ही प्रत्येक मुलाकडे, फक्त मतिमंदच नाही तर सामान्य मुलाकडे बघतानासुद्धा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून पाहावा. ह्याचा संपूर्ण मोठा आहे की आपल्या विचार करत असताना चांगले विचार मनात ठेवून चांगल्या पद्धतीने ते मांडूया, एवढाच एक संकल्प आम्ही केला आणि तो चित्रपट पूर्णत्वाला आणला. सेन्सॉर झालेला आहे, सर्टिफिकेट यू मिळालेलं आहे आणि पाडव्याच्या दरम्यान तो कदाचित रिलीज होईल. आपण सर्वांनी तो पाहावा आणि आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद आमच्या सर्व टीमला राहावेत. धन्यवाद. प्रेक्षकांकडून एक उत्स्फूर्त प्रश्न आला आहे म्हणून तो प्रश्न विचारावासा वाटतो, कारण त्यांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही सगळेजण एकत्र कसे आलात. हा एक महत्त्वाचा भाग. मी पूर्ण करतो प्रश्न आणि मग पूर्ण बोला त्यावरती. तुम्ही सगळेजण एकत्र कसे आलात आणि आता चित्रपट निर्मिती कशी झाली याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्यातून काय संदेश द्यायचा हे पण सांगितलं. पण ह्या सगळ्यासोबत चित्रपट पुढे रिलीज होईल, त्याचे रिझल्ट्स तुमच्या समोर येतील, भविष्यामध्ये तुमची वाटचाल काय असणार आहे याबद्दल काय विचार केला आहे. आम्ही एकत्र कसे आलो ह्या संदर्भात थोडक्यात सांगू इच्छिन. मुख्यत्वे जयदीप निगवेकर कोल्हापुरातले, गंगा वेसेतले, त्यांचा मूर्तीचा स्वतःचा बिझनेस आहे आणि मूर्ती बनवतात. ते गणपतीच्या मूर्ती ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्यांच्या जात असतात आणि कॅमेराचं एक वेळ त्यांना लहानपणापासून होतं. कॅमेरा हँडल करणं, शूट करणं, टेक्निकली ते त्याबद्दल
ते कणखर होते. संजूदादा संजय टिपुगडे हे गावाकडचे म्हणजे येळवडे म्हणून गाव आहे राधानगरी तालुक्यात. तिथं त्यांचा सलूनचा व्यवसाय म्हणजे नाभिक व्यवसाय होता. पण त्यासोबत त्यांना लिखाणाची खूप आवड होती. ते लेखन वगैरे करायचे, लिखाण करायचे, भजनं वगैरे म्हणायचे. त्यासोबत विजय माळी ह्यांना अभिनयाची आवड खूप होती आणि बाकीच्या गोष्टी मॅनेजमेंट करणं, नाटकांमध्ये काम करणं हे सगळं येऊन कोल्हापूरला करायचे. मी कर्नाटकातला कर्नाटकाच्या बॉर्डरवरती जे गाव आहे बेनाडी म्हणून, मी त्या गावचा. मलासुद्धा आवड होती. मी शेती करायचो. वडिलांची परिस्थिती नसल्याने शेती वगैरे करून मी ॲटोमोबाईल इंजिनियर झालो. ॲटोमोबाईल इंजिनियर झाल्यानंतर मी बेंगलोरला जॉबला होतो. पण वेळ होतं मला की मी डान्स असेल, गाणी म्हणणं असेल, लिहिणं असेल, म्युझिक करणं असेल, ह्या गोष्टी करायचो. पण जेव्हा कोल्हापूरला आम्ही कुठल्या ना कुठल्या कारणानं नसतं कुठं ना कुठेतरी भेटायचोच. आम्ही कोणाला तरी भेटायचोच. त्या ह्याच्यामधून आमचा एक ग्रुप तयार झाला. ग्रुप तयार झाल्यानंतर आम्ही एक व्हिडिओ अल्बम केले, 1-2 शॉर्ट फिल्म्स केले आम्ही. ज्या शॉर्ट फिल्म संजूदादांचीच लेखणी होती, त्यांचं डिरेक्शन होतं. त्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये खूपशा ठिकाणी स्कार्फ म्हणून ती होती. स्कार्फ शॉर्ट फिल्मला खूपशा ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट केलं गेलं की आज ज्या स्कार्फ वापरले जातात मुलींच्याकडून, त्याचा जर एक वाईट जर गोष्ट घडली तर काय घडू शकतं, त्या गोष्टीचं त्याच्यामध्ये होतं. त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला. नाटक वगैरे केलं पण कुठं ना कुठं तरी पडायचोच आणि मुख्यत्वे पडायचो आम्ही पैशामध्येच. आर्थिक बाबतीत कुणाचंच भक्कम नव्हतं आम्ही. मग एकत्र येऊन आम्ही प्रत्येक वेळा विचार व्हायचा आमचा की बाबा काहीतरी करूया, चांगलं करूया, काहीतरी करूया, चांगलं करूया. शेवटी चित्रपट बनवायचा निर्णय घेतला. पैसे खरंच नव्हते. विजूदाने सांगितल्याप्रमाणे 1000 रुपये उसने घेऊन आम्ही सुरू केलं काम. त्यानंतर मग वैयक्तिक थोडं कुठनं नातेवाईकांकडून असेल, मित्रांकडून असेल अरेंज करून आम्ही त्या पैसे लावले. त्यासाठी वैयक्तिक जयदीपनी कॅमेरा विकत घेतला आणि इतक्या लोकांचे आम्हाला सहकार्य झालं की त्या आता लिस्ट खूप मोठी आहे त्या सहकार्याची. पण चित्रपट बनवणं हा एक ध्यास होता आणि एकत्र येऊन चित्रपट बनवून तो पूर्ण करणं ही खूप मोठी टास्क होती आणि ती आम्ही पूर्ण केली. त्याच्या उपरांत थोडं विजूदादा बोलतील. एकत्रित येण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. पण एक वैचारिक पातळीवर जर विचार करायला जायचं झालं तर अशाच प्रकारचे विचार, समजा एखादा अपंग माणूस अपंग मित्राशी मैत्री करून त्याला जे ध्येय गाठायचं आहे ते गाठू शकतो. तसेच आम्ही प्रत्येकाला वेगवेगळं स्वप्न होतं.